संपले तर नक्कीच तुम्ही शेवटच्या षटकासाठी एक खेळाडू आतमध्ये घेऊ शकता, तुम्हाला याची पूर्णपणे मुभा असेल. तर वळूयात पुन्हा एकदा आपल्या कॉम्बॉक्समध्ये आपले दोन्ही साथी समालोचक इथे उपस्थित आहेत, त्यांच्या नक्कीच वाणीतून आपण आता पुढे येणारे समालोचन ऐकूयात. धन्यवाद. टॉस जिंकला संदेश पाटील, त्यांना पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं देवांश राजे 11 संघाच्या फलंदाजांना. सुधीर आणि प्रशांत ही आघाडीची जोडी मैदानामध्ये आली आहे आणि पहिलं षटक घेऊन आलाय आदित्य पाटील. आदोशीचा हा गोलंदाज आहे आदित्य पाटील, पहिलाच बॉल घेऊन आलाय. विकेटकीपर संदेशच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. देवांश राजे 11 अजयजी पिंगळे यांचा संघ मैदानामध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूनं प्रवीण भाऊ पाटील यांचा संघ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला उडवलंय. क्षेत्ररक्षक कॅचला घेतोय आणि दुसऱ्याच बॉलवरती मोठा धक्का बसतोय. तो फलंदाजी करणाऱ्या देवांश राजे 11 संघाला. पंचक्रोशी प्रीमियर लीग स्पर्धेचं हे 11वं पर्व दिमागदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या जवळजवळ 8 ते 10 गावातील खेळाडू आज या स्पर्धेमध्ये एकत्र एकमेकांच्या सोबत एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतिश देशमुख तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. खरं तर तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजाच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी असते. आघाडीचा फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येणाऱ्या फलंदाजाला इनिंग डेव्हलप करावी लागते, धावा जमवाव्या लागतात, विकेटवरती थांबावं लागतं. सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन फलंदाजी करावी लागते आणि आतिश मात्र इन ॲट नंबर 3 आपल्याला पाहायला मिळतोय. आदोशीचा गोलंदाज आहे आदित्य, चांगली गोलंदाजी करतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला अगदी व्यासपीठाच्या समोर एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक खेळाडू लॉंग ऑन सीमारेषेच्या जवळ आपल्याला पाहायला मिळतोय. बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतात. बोंजर एंड कडून गोलंदाजी करतोय तो आदित्य. चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलाय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. संदेश ग्लोव्ज घालून खरं तर विकेट किपिंग करतोय. यष्ट्यांच्या पाठीमागे कॅप्टन उभा आहे. चांगली फिल्डिंग त्यांना प्लेस केली आहे आणि 3 चेंडू मधून टाकले गेलेत. जॉन्टी 11 आदोशी संघाकडून ग्रामीण क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. 18-19 वर्षाचा हा युवा गोलंदाज आहे, परंतु त्यानं इम्प्रेस केलंय, प्रभावित केलंय. 4 चेंडू आतापर्यंत टाकलेत, एकही धाव त्यानं खर्च केली नाहीये आणि पूर्णपणे प्रतिस्पर्धी संघाला बांधून ठेवण्याचं त्यानं काम केलंय. यावेळेला स्क्वेअर कटचा फटका टॉस केलाय, बॅकवर्ड पॉइंटच्या डोक्यावरून इनफिल्डला क्लिअर केलंय आणि 5व्या बॉलवरती येते बाउंड्री आतिशच्या बाडमधून. कमाल डीजे ती 5व्या बॉलवरती आतिशच्या बाडमधून चौकार आलाय. सासगावचा खेळाडू आहे आणि त्याच्या बाडमधून 4 धावा आल्यात.
या परिसरातील एकमेकांचे सगळे मित्र आहेत, एकमेकांच्या सोबत बऱ्याच वेळा खेळलेले आहेत आणि एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. डुअल माइंडेड होता बॅट्समन, फ्रंट फुटला आला, तदनंतर पूर्णपणे बॅक फुटला बॉडी वेट ट्रान्सफर केलं आणि बीट झालाय. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावसंख्या आहे ती 4. सुधीर स्वस्तामध्ये बाद झालेत. वैभव गायकवाड दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजीला आलाय. NP ढावा एंड कडून गोलंदाजीला येतोय. वैभव गायकवाड गोलंदाजीला आलाय. पहिल्याच बॉल वरती त्यानं बेट केलाय. आडोशीचा हा गोलंदाज आहे. स्ट्रायकिंग एंड वरती प्रशांत उभा आहे. आतिश देशमुख नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. आतकर गावचा खेळाडू प्रशांत मडवी. फुलटॉस बॉल गॅप मध्ये क्षेत्ररक्षक फार लांबून आलेत. बॉलला कव्हर करेपर्यंत चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या वेळेला प्रशांत मडवीच्या बॅट मधून येतोय चौकार. ती 8. 2 चौकार फक्त पाहायला मिळालेत या दोन्ही बॅटरच्या बॅट मधून. वैभव एक चांगले गोलंदाज आहेत, अनुभवी गोलंदाज आहेत आणि त्यांना आता चांगला मारा करावा लागणार आहे. परंतु दुसऱ्या बाजूनं दोन्ही चांगले बॅट्समन एक सासगाव आणि आतगाव गावचे आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला मिड विकेट मध्ये मारलेला फटका बराच वेळ हवेत फॉलो थ्रू मधून बराच लांबचा प्रवास करून बॉलला कॅरी करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी एक धाव मिळतीये आणि या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 9. नऊ धावा धावफलकावरती आहेत. एक मोठी स्पर्धा, या विभागातील नामवंत अशी स्पर्धा आपण पाहतोय. सातत्याने गेली 11 वर्ष या मैदानावरती या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. समोर
विठोबाचं मंदिर आणि खोपोली पेण हायवेवरती हायवे लगत असलेलं हे मैदान आणि सरळ चेंडूला धाडलंय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. हा तिसरा चौकार या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. धाव मिळते. एकूण धाव संख्या होती आहे ती 14. 14 धावा धावफलकावरती. आतिश मिडविकेट मध्ये पुल केलेला फटका सक्सेसफुल अगदी हायवेच्या दिशेने जातोय आणि या मॅच मधला चौथा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. कमॉन डीजे. यांचा मराठा वॉरियर संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्याचं नेतृत्व करतोय तो गोहे चिंचवलीचा संदेश पाटील आणि त्यांच्या विरोधामध्ये युवा उद्योजक अजयजी पिंगळे यांचा संघ मैदानामध्ये आहे. त्याचं नेतृत्व करतोय तो आतिश देशमुख. तिसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतः कॅप्टननं हातामध्ये घेतली आहे. संदेश पाटील गोलंदाजीला आलाय. संदेश पाटील तिसऱ्या षटकासाठी बोंजर एंड कडून आलेला आहे आणि समोर त्याच्या दोन्ही सेट बॅट्समन आहेत. एका बाजूला आतिश जो वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय आणि प्रशांत हा देखील वैयक्तिक 9 या धावसंख्येवरती खेळतोय. हर्षद हलपतराव या विभागातील एक चांगले व्यावसायिक क्रिकेटर, एक व्यावसायिक कोच म्हणून ज्यांची ओळख आहे ते ॲज अ स्कोरर म्हणून आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जोडले गेलेत. त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. बोंजर रेड कडून गोलंदाजी होतीये. चांगली फिल्डिंग प्लेस केली आहे. ऑर्थोडॉक्स पद्धतीची फिल्डिंग आहे. संदेशचा पहिलाच खराब बॉल या वेळेला शफल झाले. जागा बनवली. पाठीमागच्या बाजूला कोणताही क्षेत्ररक्षक नव्हता आणि चेंडूला लावली पुन्हा एकदा 4 धावांची मोहर. आतापर्यंत 22 धावा झालेल्या आहेत आणि 5 चौकार आलेले आहेत या इनिंग मध्ये. 3 चौकार आतिश देशमुख म्हणजे कॅप्टनच्या बॅट मधून आले आहेत.
2 चौकार प्रशांत मडवीच्या बाडमधून आलेले आहेत. आतिश देशमुख सासगावचा हा खेळाडू आहे, चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. संदेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हा कमी गतीने टाकलेला बॉल, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं, गती परिवर्तन पाहायला मिळालं. समोर टाकलेला बॉल कमी गतीने टाकलं, पूर्णपणे बॅट्समनचा रिदम ब्रेक केला आणि डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. हा लेग ब्रेक, टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला. बॅट्समन अगदी पुढे आले होते, डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु कमी गतीने येणारे संदेशचे हे फसवे चेंडू फेस करणं, चेस करणं थोडंसं डिफिकल्ट होतंय ते आतिश देशमुख साठी. संदेश पाटील एक मॅच्युअर्ड खेळाडू आहे, परिपक्व खेळाडू आहे, बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय, चांगला अनुभव आहे आणि त्याच्या विरोधामध्ये असलेला आतिश देशमुख देखील तितकाच अनुभवी खेळाडू आहे. परंतु या वेळेला संदेश पाटील मात्र हावी होतोय तो आतिशवरती. समोर टाकलेला बॉल सरळ बॅटनं समोर खेळलेत, एकच धाव मिळतीये. एकूण धावसंख्या होतीये ती 23 रन स्कोरबोर्ड वरती. 23 धावांची पार्टनरशिप 14 बॉल मध्ये बिल्ड केली गेली आहे. मोठे फटके आता मारावे लागणार आहेत, 40-45 पर्यंतचं टार्गेट सेट करावं लागणार आहे, कारण समोर मराठा वॉरियर्स एक चांगल्या बॅट्समनचा भरणा असलेला संघ आहे. अशा परिस्थितीमध्ये जर जिंकायचं असेल देवांश राजे संघाला तर येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल, कारण दोन्ही बॅट्समन सेट झालेत. बराच वेळ त्यांनी खेळपट्टीवरती टाइम स्पेंड केलाय. फुलटॉस बॉल, खराब बॉल जसा बॅट वरती आला तसं त्याला पाठवलं फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, जमिनीला समांतर स्ट्रोक, पॅरलल स्ट्रोक, षटकार. दाखवत असताना फुलटॉस बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु लेग स्टंपच्या जास्त बाहेर आहे. वाईड बॉल दाखवत असताना हैदर सर जे मुंबईवरून आलेत या स्पर्धेसाठी आज अंपायर म्हणून काम पाहतायत. वाईड बॉल दाखवत असताना एकूण धावसंख्या आहे ती 30. फुलटॉस बॉल या वेळेला पुल केलाय, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर मिळतायत त्या 4 धावा.
आणि अक्षरशः फेकून दिलं आतकर गावच्या दिशेनं आणि या षटकारानं एकूण धावसंख्या होतीये 41. इलेव्हन गोहे चिंचवली आकाश पाटील या संघाचं नेतृत्व करतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय वीरेश्वर 11 किरण वळकुंडे जो सासगावचा खेळाडू आहे तो या संघाचं नेतृत्व करतोय. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे की आपण रिपोर्ट करा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केलं जाणार आहे. 41 धावा प्रतिस्पर्धी संघाच्या सेनापतीच्या विरोधामध्ये आक्रमण पाहिलं आणि शेवटची ओव्हर घेऊन आलाय अविनाश. यावेळेला समोरच्या रिजन मध्ये वाईडिश लॉंगॉनच्या बाहेर जातोय. पहिला टप्पा पडल्यानंतर चौकार. खेळतोय तो प्रशांत. प्रशांत मडवी चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला हा चेंडू देखील पाठवलाय बॅट्समन आतिश देशमुखनं 6 धावांसाठी. फलंदाजी करणाऱ्या देवांश राजे 11 संघाच्या आणि 50 धावांची ही दुसरी पार्टनरशिप देखील आपल्याला पाहायला मिळते या दोन फलंदाजांच्या दरम्यान. या वेळेला आतिश देशमुखच्या बॅट मधून येतो आणखीन एक मोठा प्रहार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. कमॉन डीजे. धावफलकावरती लागल्यात. वैयक्तिक 30 या धावसंख्येवरती खेळतोय तो आतिश देशमुख. सासगावचा हा खेळाडू आहे. टीमचा कॅप्टन आहे आणि काय तुटून पडलाय प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवरती. सुरुवात थोडीशी कमी धावांनी झाली होती. असं वाटलं होतं 40 पर्यंत सुद्धा जाणार पोचते की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु तिसरा गोलंदाज संदेश पाटीलच्या विरोधामध्ये आक्रमण केलं. आता अविनाश वाघमारेच्या विरोधामध्ये आक्रमण आणि षटकारांचे हॅट्रिक कंप्लीट करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. आतिश अविनाशच्या विरोधामध्ये आणि हा तिसरा मोठा फटका एनबी ढाब्यावरती जाणारा येतोय. लगातारचा हा तिसरा षटकार. कमॉन डीजे. खेळ शिल्लक आहे.
63 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये 70 धावा आपण पाहिल्या होत्या. आता तो 70 धावांचा रेकॉर्ड देखील तुटतोय की काय, तो रेकॉर्ड देखील ब्रेक केला जातोय की काय, असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये निर्माण झालाय. आतिश काय दर्जेदार खेळ केलाय. वैयक्तिक 36 या धावसंख्येवरती खेळतोय. प्रशांत मडवी वैयक्तिक 25 या धावसंख्येवरती खेळतायत आणि 63 धावांची पार्टनरशिप, 20 बॉल मध्ये 63 धावांची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांनी केली आहे दुसऱ्या विकेटसाठी. विचार करण्यास भाग पडले. आदित्यनं फक्त 4 धावांचं षटक टाकलं होतं, वैभवनं 14 धावांचं षटक टाकलं होतं, परंतु तदनंतर संदेश पाटील आणि अविनाश या दोन फलंदाजांनी तब्बल 45 धावा खर्च केल्या 10 बॉल मध्ये. वैष्णवी 11चा कॅप्टन आणि वीरेश्वर 11चा कॅप्टन दोघेही या ठिकाणी आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत. चौथा सामना आपण पाहणार आहोत. अजितदादा देशमुख यांचा वीरेश्वर 11 संघ, किरण या टीमचा कॅप्टन आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय दिनेश दादा पाटील यांचा वैष्णवी 11 गोहे चिंचवली संघ. आकाश पाटील या संघाचं नेतृत्व करतायत आणि हा लगातारचा चौथा षटकार, षटकाराचा सातगाव ब्रँड मैदानामध्ये ठोक डीजे. आकाश लबडे यांच्याकडून 500 रुपये जीपे झालेले आहेत ते आतिश देशमुखला त्याच्या या फलंदाजीसाठी. आतिश देशमुख या विभागातील एक सिनियर खेळाडू आहे आणि पीपीएलचा पहिला हंगाम गाजवणारा हा खेळाडू आहे. सर्वाधिक षटकार पहिल्या हंगामामध्ये मारणारा आतिश देशमुख सासगावचा हा षटकारांचा बादशाह मैदानामध्ये उतरलाय. लगातार 4 षटकार त्याच्या बॅट मधून आल्यात. एकूण धावसंख्या आहे 69. मागच्या मॅच मध्ये 70 होत्या, अजून एक बॉल बाकी आहे आणि 69 धावा आतापर्यंत लागलेत. बॉल हवेत आहे, झेल होणार का? एक धाव कंप्लीट केली आहे आणि दुसरी धाव देखील कंप्लीट होते. 9 बॉल आहे म्हणजे आणखीन एक चेंडू अतिरिक्त स्वरूपाचा या गोलंदाजाला टाकावा लागणार. मराठीमध्ये म्हण आहे ना, घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 2 ओव्हरमध्ये फक्त 18 रन होत्या. कोणाला वाटलं सुद्धा नव्हतं की 40 धावा सुद्धा होतील की नाही असा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये होता. परंतु आपण म्हणतो ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटीज. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ आहे, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ आहे. परंतु काय दर्जेदार बॅटिंग केली आहे. एकूण धावसंख्या झाली 72. या स्पर्धेमधला सर्वाधिक धावसंख्येचा या अगोदर रेकॉर्ड होता 70चा, तो मात्र या इनिंग मध्ये ब्रेक केलाय. 72 धावा धावफलकावरती लागल्यात आणि फ्रेडचा चेंडू आहे. आतिश देशमुख